हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला इथे दिसत आहेत समोसे. तर तुम्हाला वाटत असेल खरोखरच समोसे केकवर ठेवलेले आहेत. तर हे समोसे मी विदाऊट फॉन्डंट रेडी केलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, मी फॉन्डंटचा जराही यूज केलेला नाही आहे. विदाऊट फॉन्डंट सगळं काम केलेलं आहे. तर त्यासाठी मी इथे केकला गनाशने पूर्णपणे कवर केलेलं आहे व सगळीकडे गनाश पसरवून मी चांगलं फिनिशिंगही केलेलं आहे आणि डेकोरेशन करून केक साईडला ठेवलेला आहे. आता आपल्याला समोसाला लागण्यासाठी मटेरियल रेडी करायचं आहे. त्यासाठी मी केकच्या वरचा जो बेस असतो तो स्मॅश करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी चॉकलेट गनाश ॲड करणार आहे आणि त्याचा चांगला गोळा बनवून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, त्याचा गोळाही रेडी झालेला आहे. तसंच मी व्हॅनिलाही स्पंज घेतलेला आहे. त्यालाही मी त्याच्यामध्ये व्हॅनिला स्पंज घेतला तर एक लक्षात ठेवायचं, न्यूट्रल जेल ॲड करायचं आणि मग मी एक व्हाईट कलर घेऊन चांगला मळून घेतलेला आहे. त्याचाही एक गोळा रेडी करून पोळी लाटलेली आहे आणि वाटीचा आकार देऊन गोल राऊंड रेडी केलेला आहे. तसंच व्हॅनिलामध्ये मी ब्राऊन कलर 2 ड्रॉप्स ॲड केलेले, कारण समोसाच्या वरचं कवर बनवायचं आहे. तर इथे मी हाफ राऊंड करून घेतलेला आहे आणि ट्रायंगल शेपमध्ये फोल्ड करत आहे. तर फोल्ड करताना आपण जो स्टिक करतो त्या जेलचा वापर करायचा आहे आणि तसंच चॉकलेटचा गोळा मी समोसाच्या आत भरत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, आपला समोसा मस्त असा रेडी झालेला आहे. पूर्ण समोसाचा असं मस्त लूक आलेला आहे. आता आपण ते केकवर ठेवून घेणार आहोत. तर इथे मी मगाशी जी चपाती लाटलेली व्हाईट ती ठेवलेली आहे. तसेच समोसे, एक काम करायचं, समोसे ठेवताना त्यामध्ये टूथपिक ॲड करायचे आहेत. सॉरी, ते माझ्याकडून स्किप झालं म्हणून मला नीट दाखवता नाही आलं. पण तुम्हाला हे एवढं तर नक्कीच कळलं आहे आणि मी त्याच्यावर एक सुंदर मेसेजही लिहिलेला आहे. चटणीही बनवलेली आहे मस्त असं वाटा हे करून. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा. थँक्यू.